नाही केलास खून. नाही केलं मी नाही केलास. नाही केलं मी. पुन्हा 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 तुमच्या आसपास घडणाऱ्या गुन्ह्यांची कुंडली. सावध राहा. पाहता पाहता काहीही होऊ शकतं. तुमच्या स्वभावाचा गैरफायदा कोणीही घेऊ शकतं. मी बघते. इथं शिवानी मॅडम राहत होते. गावाला गेलेत. नाही, मी शेजारी राहतो. चावी ठेवली का विचारायचं होतं. नाही, चावी नाही ठेवली. दिवसभर घर बंदच होतं. अच्छा अच्छा, ठीक आहे. सॉरी टू डिस्टर्ब यू. नो प्रॉब्लेम. काय झालं बोला. तुम्हाला या आधी कधी पाहिलं नाही. मी शिवानी मॅडमची मावस बहीण. बहिणीला मॅडम म्हणतात का तुमच्यात. अहो नाही, तुम्हीच मॅडम म्हणालात ना म्हणून मी म्हणाले. आणि हा कोण. हा, हे माझे मिस्टर. आणखी ओळख सांगायची झाली तर क्राईम ब्रांच मध्ये एसीपी बेदाडे आहेत ना, त्यांचा हा पुतण्या. ओके. ए तू तोंड लिहिल ते काही बोलते का ग. ते बेदाडे खरंच त्यांच्या ओळखीचे निघाले तर. ए गबीश, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. पुढचं पुढे. एन्जॉय टुडे. अरे मी कोणतं तुम्ही आत येऊन का नाही बसत. काय सतत मला दार उघडायला लागतंय ना. मी तेच म्हणणार होतो. मुलगा क्लास सुरून यायला अजून अर्धा तास आहे. तोपर्यंत म्हटलं इथंच बसूयात. चालेल ना, काय हरकत नाही ना. तुमचंच घर समजा. नाही, मी तुम्हाला काही डिस्टर्ब करणार नव्हतं, पण काय माझी तब्येत आज जरा बिघडली. मग तुम्हाला काय चहा कॉफी बनवू का. नाही नाही, नको. एक ग्लास पाणी आणा फक्त प्लीज. क्राईमचे बेदाडे साहेब देव माणूस, एकदम देव माणूस. आणि तुम्ही त्यांचे पुतणे म्हणजे आपली अगदी जवळची ओळख निघाली. पाणी. हा, काय आम्ही कधी सोबत काम केलं नाही, पण साहेबांना फार मानतो मी. फार आदर आहे मला त्यांच्याविषयी. हो. एक मिनिट, मी आलोच. खरंच चहा कॉफी काही नको तुम्हाला. नाही नाही, मी चहा घेत नाही. हा. सीमा. हा. सीमा. काय. इकडे इकडे. काय झालं. मामांना सिटी हॉस्पिटलला ऍडमिट केलंय. मला तिकडे जायला लागेल, तू थांब इकडे. काय. पण झालं काय. अटॅक. काय. हे बघ
तू काळजी करू नकोस, मी पण येते तुझ्या बरोबर, एकत्रच जाऊया. चल चल. सिटी हॉस्पिटलला मी फोन करतो अहो आता अटॅक आल्यावर फोन कसा घेणार ते? डॉक्टरांना. मामी डॉक्टर आहे, मामी डॉक्टर आहे. तुम्ही इकडे आराम करा, आम्ही जाऊन येतो. चल चल चल. नाही मी इथं कुठं, मी शेजारी थांबतो. चावला आहेत. अहो नाही नाही, तुमचंच घर आहे असं समजा, बसू शकता तुम्ही इथे. नाही तुम्ही निघा आणि सावकाश जा, काळजी घ्या. आणि काही प्रॉब्लेम आला तर मला फोन करा, माझा नंबर घ्या तुम्ही. घ्या. चला घेतो चला चल चला. कुलकर्णी आजींचा फोन. जाऊ दे ग. काहीतरी अर्जंट असेल. हॅलो. हॅलो, काय चाललंय सकाळी सकाळी? सकाळ कुठे, संध्याकाळ झालीये. अगं किती जोरांना गाणं लावलंय, सकाळपासून नुसता गोंधळ. कुठली गाणी? अहो मी घरी नाहीये. अगं मग कोण आहे घरात? किती मोठ्या मोठ्यांदा गाणी लावून ठेवली आहेत आणि म्हणे मी घरात नाही. काय भूतभीत आलं की काय? आजी तुम्ही जाऊन बघता का? मला खरंच आता टेन्शन यायला लागलंय. अहो मी खरंच घरी नाहीये. अगं एवढ्या सकाळी बरी उठलीस, त्या चाला गेलेला गेलीस की काय? आजी मी परदेशात आहे, ऑफिसचं काम आहे. काम? आणि तू भारतात तर कधी बघितलं नाही काम करताना. तिकडे काय काम करतेस देव जाणे. ओ आजी, आजी तुम्ही प्लीज बघता का जाऊन? आता बघावंच लागणार. सकाळपासून नुसता आवाज आणि डोकं उठलंय. तू कर हो मज्जा. काय झालं? टेन्शन नाही. आपलं घर नाहीये, चाललं लगेच दार उघडायला. आपण बघायला तर पाहिजे.
कोण तुम्ही? अगदी माझ्या मनातला प्रश्न विचारलात. कोण तुम्ही? मी माधुरी कुलकर्णी, शेजारी राहते. संगीत विशारद. भरतनाट्यम मध्ये अरंगेत्रम झालाय माझं. वाद्य सभागृहात 150 माणसं आली होती. 1 तास कुणीही हल्लं नाही. हा, वा 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 वा. पण तुम्ही कोण? मी एवढी संगीत विशारद असून एवढ्या मोठ्या आवाजात गाणं ऐकत नाही. तुमचं काय चाललंय सकाळी सकाळी? आम्ही हो तुम्हीच. तुम्ही कोण लागता हो त्या भवानीचे? ते सोडा हो. 1 मिनिट. फोन दे. फोन दे. फोन. हा फोटो बघा. हा शिवानीचा नवरा. नाही नाही, हा या बाईचा नवरा आहे. तिला फसवून शिवानी सोबत राहतोय. तुम्हाला कसं कळलं? डिटेक्टिव्ह होता मी. डिटेक्टिव्ह? हो, त्याच्या बायकोनी आम्हाला केस दिलीये. पुराव्यासहित त्याला पकडायचंय. तुमची पण साक्ष लागेल. नाही मला नाही जमणार. मी केलीच तेव्हा मदत, पण मला 4 दिवस गावाला जायचंय. पण तुम्ही तिला सोडू नका. चांगला धडा शिकवा तिला. अहो दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त करायचा म्हणजे काय? तिला तुम्ही सोडू नका. तुरुंगात टाका. नाही पण तुमची मदत लागेल बरं का त्यासाठी. मी आलेच तो, पण मला खरंच जायचंय गावाला. अहो पण काय मदत लागणार आहे ती तर ऐकून घ्या. काय? पुन्हा या घराचा दरवाजा वाजवायचा नाही. अजिबात नाही. मी शिवानीला सांगते. घरात कुणी नव्हतं. मला नुसता भास झाला आणि आवाज त्या भातखंड्यांकडनं येत होता. तुम्ही नका काळजी करू. चालू दे तुमचं. पण त्यांना शिक्षा झाली पाहिजे. हा, त्यांना धडा शिकवलाच पाहिजे. काकू तुम्ही जाऊन आला? हो जाऊन आले. कुणी होतं का? 2 वेडे शिरलेत. आपण डिटेक्टिव्ह असं सांगतायत ते. मला तर बाई भीतीच वाटते. काकू तुम्ही त्या इन्स्पेक्टर दवणेंकडे जा ना प्लीज. अगं त्यांना सकाळपासून बीपीचा त्रास होतोय म्हणून त्यांना दवाखान्यात नेलंय. बरं ठीक आहे, मी फोन करून बघते त्यांना. बरं तिकडे पाऊस आहे का ग? हो, धो धो पडतोय. आणि हे बघ, देवळात गेलीस तर व्हिडिओ कॉल कर. एवढंच मला दर्शन. आणि हे बघ, चांगली पायपुसणी मिळाली तर आण. इथे भारीच वाईट देतात नेले. हे काय फटकेला? अगं निदान हो तरी म्हणायचं. अलंकार, आपण अजून एकदा ट्राय करू ना. नाही. अरे असं काय करतोयस? एकदा. अजिबात नाही. अरे पण पल्ले, त्रिकोण सुद्धा आकाराचा असतोय. आणि प्रत्येक पोळी गोलच पाहिजे असा हट्ट कशासाठी ग? अच्छा, हे बरं आहे. खाताना पोळ्या गोल लागतात आणि लाटताना कशाही चालतात ना. काही ग पल्ले, माझ्या बहिणीने जाम त्रास द्यायचो. तुला पोळ्याच येत नाही, तुझ्या पोळ्या गोलच होत नाही. आता कळतंय जाम अवघड आहे. अरे तू कशाला भानगडीत पडतो? मी करते ना. नको, मला शिकायचं ना, मी करतो. पल्ले, माझी आई जेव्हा पोळ्या करायची ना तेव्हा तिच्या पोळ्या गोल कशा होतात, फुगतात कशा, असा प्रश्नच कधी पडायचा नाही. असं वाटायचं ते कामच आहे ना तिचं. त्याच्यामुळे काही कधी कौतुकच केलं नाही मी. काय
कौतुक करायला फक्त मोठं मनच नाही, तर त्या विषयातली समज पण लागते ना. नको त्या विषयात फारच समज आहे ना आपल्याला. म्हणजे 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 पोळ्याला आट. चल. थांब आले. अलंकार, अलंकार, काय ग? फोन आलाय. मग उचल. फोग. अरे येस मॅम. मला तुमची अर्जंट मदत हवी आहे. काय झालं मॅम? अहो माझ्या घरात कोणतरी शिरलंय. काय? कोण म्हणालं? सीसीटीव्ही आहेत का? नाही हो, त्या शेजारच्या कुलकर्णी आजी आहेत ना, त्यांनी सांगितलं मला. त्या डोक्यावर पडल्यात होत्या. ते पण आहेच, पण तुम्हाला कशा माहित कुलकर्णी आजी? मॅम, आसपासच्या घरांची विचारपूस करतो आम्ही. तुम्हाला सांगितलं होतं ना मॅम. हो का? पण ते जाऊ द्या, तुम्ही प्लीज बघता का माझ्या घरी कोण शिरलंय ते? हो हो, आमचं कामच आहे ते. पण मॅम, एक गोष्ट लक्षात ठेवा, अशा वेळी शेजारी पाजारी सांगत बसायचं नाही. नाही हो, शेजारचे ना तसेही कोऑपरेट करत नाहीत. तुम्ही प्लीज जाऊन बघता, पोलीस कंप्लेंट करायची आहे. हो मॅम, आत्ताच जाते पोलीस स्टेशनला. असं कसं डायरेक्ट घरात शिरतात? आजकाल लोकांना भीती वाटते का नाही? मॅम, हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुम्हाला 1 तासात कॉल करते. ओके मॅम? थँक्स हा, थँक्यू सो मच. पोलीस स्टेशन. हे. नमस्कार मॅम, मी सीमा आणि हा विनय. आम्हाला इथे तुमच्या मिस्टरांनी पाठवलंय. नमस्कार. मी ओळखलं नाही खरं तर तुम्हाला, म्हणजे हे काही बोलले नव्हते. त्यांनी सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं. तुमच्या मुलाचा वाढदिवस आहे ना आज. हो. त्यांनी गिफ्ट पाठवलंय. तुमच्या यांचा पण स्वभाव असा आहे ना की काही सांगतच नाहीत ते. सरप्राईज सांगत नसतात मॅम. हो ना. बरं या ना, तुम्ही आत या. आम्ही केकच कापतोय. तुम्ही अगदी वेळेवर आलाय. या ना. आता यांनाच फोन लावायचा होता. पप्पांना फोन लावलाय. हा, हाय बेटा. हाय पप्पा. हॅपी बर्थडे. थँक्स. या ना तुम्ही दोघं. नाही नाही, या तुम्ही, नंतर रागवतील ना ते. या. काय झालं? काही नाही, तुम्हीच या दोघांना पाठवलं होतं ना. कोणाला? आता उगाच काही सोंग करू नका हा तुम्ही. आम्हाला सरप्राईज कळलंय. या ना तुम्ही दोघं.